दूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. मंडळींनो, आपण दररोज देवपूजा करत असतो, स्वामी सेवा करतो, पण विचार केला आहे का आपण ज्या आसनावर बसतो ते योग्य आहे का? आसन नसेल तर काय परिणाम होतो? काही विशिष्ट नियम आहेत का जे पालन करणे आवश्यक आहे आसनाबद्दल? तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की देवपूजेमध्ये आसन का अत्यंत आवश्यक आहे, त्याचे आध्यात्मिक व शास्त्रीय महत्त्व काय आहे आणि कोणते नियम पाळल्यास आपली सेवा पूजा ही फळाला येऊ शकते. म्हणूनच शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. कारण योग्य आसन ही आपल्या पूजेला सिद्धीस नेणारी पहिली पायरी आहे. त्यामुळे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घ्यायचं आहे की आपण कशा प्रकारे देवपूजा असेल किंवा ध्यानधारणा किंवा सेवा करताना आपल्याला ही जे आसन आहे ते का आपण वापरलं पाहिजे. तर मंडळींनो, धार्मिक कार्य असतील किंवा इतर कुठल्याही नित्यपठन जप करताना बसण्यासाठी आसनाचा वापर करण्याची परंपरा ही वैदिक काळापासून रूढ आहे. पूजापाठ धार्मिक कार्य घरामध्ये असोत किंवा एखाद्या मंदिरामध्ये असोत, जमिनीवर बसून पूजा करायची असल्यास आसनाचा वापर करणे अगत्याचे मानले गेले आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक कार्याकरिता निरनिराळ्या आसनांचा उपयोग सांगितला गेला आहे. पण नित्याच्या पूजेवेळी आसन कसे असावे याची माहिती फारशी सर्वश्रुत नाही. पूजेसाठी आसन असणे आवश्यक आहे किंवा नाही, आसन कसे असावे तर आपण आता जाणून घेऊया. तर सर्वप्रथम मंडळींनो, धर्मशास्त्राच्या अनुसार जपाला बसताना नेहमी आसन असणे आवश्यकच आहे. आसनाविना केवळ जमिनीवर बसून जप केल्याने दुःख प्राप्ती होत असल्याचे म्हटले जाते. तसेच पूजेसाठी जे आसन अंथरले जाते ते नक्कीच बांबूचे आसन नसावे. असे म्हणतात की बांबूचे आसन हे दारिद्र्याला कारणीभूत ठरत असल्याची मान्यता आहे. त्यामुळे त्याचप्रमाणे आपल्याला दगडी फरशीवर किंवा दगडावर बसून सुद्धा पूजापाठ करायची नसते. दगडी फरशीवर किंवा दगडावर बसून पूजा केल्याने त्याची योग्य फलप्राप्ती होत नसल्याचे म्हटले गेले आहे. त्याचप्रमाणे लाकडी आसनावर बसून पूजापाठ करणे ही अशुभ फलदायी मानले गेले आहे. त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये आसन आपल्या म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे आसनाला. तर मंडळींनो, आता आपण पाहूया की आसनासंबंधित आपल्या शास्त्रामध्ये काही नियम दिलेले आहेत. तर सर्वप्रथम मंडळींनो, हिंदू धर्मात पूजेच्या पठणाबाबत अनेक नियम घालून देण्यात आले आहेत. प्रत्येक देवतेच्या पूजेसाठी वेगवेगळ्या मंत्राचा जप केला जातो. फळे फुले आणि प्रसाद दिला जातो. या सर्व गोष्टींचे स्वतःचे एक महत्त्व आहे. पण या सर्व गोष्टींचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले गेले तर आहेच, पण सोबतच बरेच लोक जमिनीवर बसून पूजा करतात, करायची म्हणून करतात, किंवा खूप वेळ नाही आहे, धावपळ आहे, किंवा काय देवपूजाच तर करायची आहे म्हणून सरळ आपण काय करतो, तांबण घेतो, तांब्यामध्ये पाणी घेतो, पूजेचं साहित्य घेतो आणि आपण सरळ आसन न घेता फरशीवर बसूनच जमिनीवर बसूनच आपण पूजा करायला सुरुवात करतो. परंतु धार्मिक दृष्टिकोनातून असं करणे योग्य मानले जात नाही. आपल्या सर्वांना आसनावर बसून पूजापाठ केलेच पाहिजे. याचे काही विशेष नियम आहेत जे आता प्रत्येकाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आता दर्भासन किंवा लोकरीचे आसन घालून पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते. बघा, आपल्या दिंडोबा स्वामी समर्थ केंद्रामध्ये दर्भासन किंवा आसन जर तुम्ही मागितलं देवपूजेसाठी तर नक्कीच तुम्हाला तिथे भेटून जाईल. तर इतर ठिकाणी तुम्ही सुद्धा घेताना दुकानामध्ये दर्भासन किंवा लोकरीचे आसन घालून पूजा करणं अतिशय महत्त्वाचं आणि सर्वोत्तम मानलं जातं. कारण ते कशानेही दूषित होत नाही अशा प्रकारचं हे आसन आहे. तर मंडळींनो, सोबतच पूजा करताना आपल्याला आता म्हणजे आसनाचे नियम काय आहेत. आपण आता आसन म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नाही आहे की आपण ते रोज देवपूजेला घेतो किंवा सेवेला घेतो आणि त्यानंतर कुठेही टाकून दिलं, कुठेही ठेवलं, कशी शिवता शिवत केली, हात लावले, तर नाही, हे सगळे चुकीचं आहे. तर आपण जे देवपूजेला किंवा ध्यानधारणा किंवा सेवा करताना जे काही आसन घेतो त्या संबंधित सुद्धा काही नियम आहेत. ते नियम जर पाळले तर नक्कीच तुमची जी काही सेवा आहे किंवा देवपूजा ती फळाला जाऊ शकते आणि ती आपले स्वामी असेल किंवा आपल्या इष्टदेवतेपर्यंत ती पोहोचत असते आणि त्याची आपल्याला योग्य ती फलप्राप्तीसुद्धा मिळत असते. तर आता मंडळींनो, आसनाचे नियम काय आहेत ते पाहूयात. पूजा करताना दुसऱ्या व्यक्तीचे आसन कधीही वापरू नये. आसन वापरल्यानंतर इकडे तिकडे टाकू नका, यामुळे आसनाचा अनादर होतो.
पूजेचे आसन नेहमी स्वच्छ हाताने उचलले पाहिजे आणि योग्य पद्धतीने ठेवले पाहिजे. पूजा केल्यानंतर सरळ आसनावरून उठू नका. प्रथम आचमनपासून पाणी घेऊन ते जमिनीवर अर्पण करा आणि पृथ्वीला नमन करा. पूजेचे आसन इतर कोणत्याही कामासाठी वापरू नका. भरपूर घरामध्ये किंवा वास्तूमध्ये पाहिलं आहे किंवा जे आपण देवपूजेला किंवा स्वामी सेवेसाठी जे काही आपण आसन वापरतो तेच जेवणासाठी म्हणजे म्हणतात ना, जेवायला बसताना ते आसन बसायला घेतात किंवा कुठेही इतर ठिकाणी ते वापरतात. देवपूजेचं किंवा आपण जे काही स्वामी सेवा करताना जे आसन घेतो ते इतर ठिकाणी सुद्धा वापरलं जातं. तर हे खूप चुकीचं आहे. पितरांच्या सेवेसाठी जे आसन घेतो ते वेगळं असावं. देवपूजेसाठी स्वामीची सेवा असेल किंवा इष्टदेवतांची सेवा, मंत्र, ध्यानधारणा, साधना करताना जे आपण आसन घेतो ते सुद्धा वेगळं असावं. दोन्हीही एकत्र करू नये. आणि जेवणासाठी, पंक्तीसाठी आपण जे काही आसन घेतो बसायला ते सुद्धा वेगळं असावं. त्यामुळे एकत्र सगळ्या गोष्टी करू नका. याच्यामुळे दोष लागू शकतात. मी सुद्धा तुम्हाला सांगते, हे नियम फॉलो करते म्हणून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहे. तर पूजेचे आसन इतर कुठल्याही कामासाठी वापरायचं नाही आहे. प्रत्येक कामासाठी वेगळं आसन असावं. आपला इष्टदेव पूजेनंतर पूजेचे आसन त्याच्या योग्य ठिकाणी ठेवायचं आहे. वेळोवेळी त्याला शुचिर्भूत करणे म्हणजे स्वच्छ करणे सुद्धा महत्त्वाचं आहे. नाहीतर आणल्यापासून त्याला धुतलंच नाही, स्वच्छच केलं नाही, वर्षानुवर्षे वापरत आहात तर असं करू नका. आसन हे नेहमी स्वच्छ असावं, व्यवस्थित नीटनेटके असावं. फाटलेलं किंवा कुठेतरी त्याला छिद्र पडलेलं आहे किंवा ते म्हणजे एक प्रकारे म्हणतात ना, किंवा ते खराब झालेलं आहे, तर तसं आसन वापरू नका. पूजेसाठी, देवपूजेसाठी वापरू नका. आणि पितरांच्या सेवेसाठी सुद्धा जे आसन वापरता ते सुद्धा स्वच्छ आणि नीटनेटकं असावं. तर अशा प्रकारे तुम्हाला कळाले असेल की आसनासंबंधित काही नियम आहेत. आता आपण जाणून घेऊयात की यामागचं वैज्ञानिक महत्त्व काय आहे, की देवपूजा किंवा ध्यानधारणा, स्वामी सेवा करताना आसन किती महत्त्वाचं आहे आणि ते का वापरलं पाहिजे याबद्दल मी तुम्हाला आता वैज्ञानिक महत्त्व सांगते. तर आसन घालण्यामागे किंवा आसन घेण्यामागे देवपूजा करताना केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. खरं तर पृथ्वीला चुंबकीय शक्ती आहे, म्हणजेच गुरुत्वाकर्षण. जेव्हा एखादी व्यक्ती ध्यान करते आणि विशेष मंत्र जपते तेव्हा त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. जर तुम्ही कोणतेही आसन ठेवले नसेल तर ही ऊर्जा जी आहे, जी तुम्ही सेवा करताना, देवपूजा करताना किंवा ध्यानधारणा करताना जी ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होते ती सगळी ऊर्जा पृथ्वीमध्ये शोषली जाते आणि तुम्हाला कोणत्याही त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पूजेच्या वेळी आसन घालणे आवश्यक मानले जाते. तुम्ही पाहिलं असेल आपल्या केंद्रामध्ये सुद्धा बघा, आपण आता खूप जणांनी प्रहर सेवा केल्या असेल तर प्रहर सेवेमध्ये सुद्धा बघा, आपण वीणावादन का घेईन, आपण वीणावादन करताना सुद्धा जी व्यक्ती उभी असते तिच्या पायाखाली आसन हे असतंच. कारण की वीणावादन करताना सुद्धा एक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते त्या आवाजाने, त्या जे ध्वनी आहे त्याच्यामुळे आणि त्या वीणावादनाच्या सेवेमुळे. त्यामुळे ती आपल्यापर्यंतच, आपल्यामध्ये, शरीरामध्ये राहावी यासाठी ते आसन असतं. मग तुम्ही स्वामी सेवा करताना असेल, ध्यानधारणा असेल, एक माळ जप करणे का असेना किंवा रोजची देवपूजा करणे का असेना, तर नक्कीच आसन घेऊनच त्या गोष्टी सर्व करायला विसरू नका. आणि प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक कार्यासाठी आसन हे वेगळंच असावं. हा खूप महत्त्वपूर्ण नियम आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आसनासंबंधित आपल्याला किती महत्त्वपूर्ण नियम पाळावायचे आहेत आणि आसन किती आवश्यक आहे देवपूजेसाठी आणि आपली ध्यानधारणा किंवा जी काही स्वामी सेवा करायची असेल त्यासाठी. तर नक्कीच अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.